शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पीक विमा योजना 1 रुपयात देण्याऐवजी 100 रुपयात देण्याचा निर्णय होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपयातच पीक विमा ठेवण्याचा निर्णय कायम करण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा केली जाणार आहे. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, पीक विमा योजनेची फेररचना होणार आहे. हे प्रस्तावित निकष नेमके कसे असतील, काय बदल केले जातील, एकंदरीत काय अपडेट्स? 2 वर्षाच्या अभ्यासानंतर पीक विमा योजनेमध्ये आपण बदल करायला हवा असं राज्य सरकारला वाटलं. त्यासाठी एक समिती नियुक्त झाली होती 2 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये राज्यातले काही कृषी अधीक्षक, काही कृषी तज्ज्ञ आणि त्या विभागाचे उपसंचालक या सगळ्यांनी मिळून ह्या योजनेचा आढावा घेतला. आणि तो आढावा घेतल्यानंतर ह्या योजनेमध्ये काय काय बदल करता येतील, स्पेशली सुरेश धस यांनी सभागृहामध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये पीक विमा योजनेमध्ये किती गडबडी झाल्या ह्याबद्दलचे तपशील जाहीर केले. आणि काही तपशील माध्यमातूनही प्रकाशित झाले होते. साधारणपणे 500-550 कोटी रुपयाची ह्या योजनेमध्ये गडबडी घोटाळे झाले असं सिद्ध झालेलं आहे. 1 रुपया पीक विमा योजना ही खरं म्हणजे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासाठीची एक ड्रीम योजना होती. त्याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. कारण उर्वरित रक्कम 1 रुपयाची जी उर्वरित रक्कम आहे ती राज्य सरकार भरत होतं. केंद्र सरकारचा वाटा आहे आणि कृषी कंपन्या ज्या कोणी याचं टेंडर घेतात त्या जिल्ह्याचं त्याचा पण वाटा आहे. परंतु ही योजना तरी सुद्धा नीट राबवली जात नव्हती. विशेषतः 72 तासाची जी मुदत आहे त्या मुदतीमध्येही घोळ होत होते. मग अशी योजना जी इतर राज्यांनी नाकारली, छत्तीसगडने नाकारली, ओडिशाने नाकारली, तर त्याच्यामध्ये आता बदल करावा आणि 1 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये अल्पभूधारकांना मात्र 1च रुपया कायम ठेवा असं एक वाक्यता दिसायला लागली आहे. खरं म्हणजे मूळची शिफारस तर पूर्ण कृषी विमा योजनाच रद्द करा अशी आहे. त्याच्याऐवजी जसं तेलंगणा सरकारने एक मॉडेल राबवलं होतं की पीक विम्याच्या ऐवजी थेट काहीतरी रक्कम लमसम पद्धतीची पण बाधित असलेल्या शेतकऱ्यांना द्यावी अशा स्वरूपाची पण शिफारस झालेली होती. जवळपास 20-22 शिफारसी आहेत. पण त्या शिफारसीवरती आता एक वाक्यता होताना दिसते आहे. 500 रुपये घ्यायचे आणि पीक विमा लागू करायचा असं अर्थ सरकार करेल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची घोषणा होईल. बहुतेक आपली जी आत्ताची आर्थिक स्थिती आहे महाराष्ट्र सरकारची तोही याच्या मागचं एक महत्वाचं कारण असावं असं दिसतंय. त्यामुळे आता निर्णय अंतिम कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.